Welcome all in our today's lecture. In this lecture, we are starting our unit number 3, which is partial differentiation and application. So first of all, we know what we mean by partial derivative. So if z is given function of xy, या ठिकाणी z हे function दिलेलं आहे x आणि y चं, be any function of x and y. Here z is dependent variable and x and y are independent variable. Okay, z जो आहे तो x आणि y च्या व्हॅल्यू वरती डिपेंड आहे. Okay, then partial derivative of z with respect to x is deba z by deba x. That means partial derivative of z with respect to x is equal to partial derivative with respect to x of given function f of xy, because z is a function of xy. So in this case, here y is treated as a constant. ओके, ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असतो त्यावेळेस y जो आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, कॉन्स्टंटचं काम करतो. ठीक आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. नाउ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू y इज डेबा z बाय डेबा y इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ऑफ f ऑफ xy, बिकॉज z इज अ फंक्शन ऑफ x and y and here x is constant. या केसमध्ये x हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर व्हॉल्यूम फाइंड करायचा असेल सिलेंडरचा तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतात का. सपोज दिस इज अवर सिलेंडर, देन व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंडर इज डिपेंड अपॉन रेडियस ऑफ दिस सिलेंडर अँड हाइट ऑफ द सिलेंडर h. ओके, या दोन्हीपैकी एक जरी बदलला तरी आपल्या व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय होते, बदलते. ओके, व्हॉल्यूम चेंज होतो. जर r बदलला तो व्हॉल्यूम चेंज होणार आहे किंवा h बदलला तरी व्हॉल्यूम चेंज होणार आहे. तर या केसमध्ये फी हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि r आणि h जे आहे ते काय आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. ओके, ते कोणावरती डिपेंड आहे. r किंवा h दोघांपैकी एक जरी बदलला तर आपल्या v ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. मग या केसमध्ये फी इज अ फंक्शन ऑफ r अँड h असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि त्या केसमध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या फंक्शनमध्ये एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील तर त्या केसमध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्हचे काही रूल आहेत, जसे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हचे रूल आहेत तसे सेम पार्शियल डेरिव्हेटिव्हचे रूल आहेत. आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा आहे au प्लस मायनस बी फीचा. u आणि v हे x आणि y चे फंक्शन दिलेले आहेत. ओके, तर इथं बेरीज वजाबाकी आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. फंक्शनला जर मल्टिप्लाय कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. पाहिजे तर a बाहेर आलेला आहे, b बाहेर आलेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट झालेला आहे. या केसमध्ये u आणि v हे x चे आणि y चे दोघांचे फंक्शन आहेत आणि आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतो. तर या केसमध्ये u मध्ये येणारा y किंवा y चं फंक्शन हा कॉन्स्टंट असेल. सिमिलरली तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू y घेतला तर तोही सेपरेट होणार आहे आणि इथं x हा कॉन्स्टंट असेल. ओके, सिमिलरली प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, जो ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह साठी प्रोडक्ट रूल आहे तो सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह साठी आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v with respect to x become partial derivative of u with respect to x into v plus u into partial derivative of v with respect to x. So here also y is treated as a constant. Similarly partial derivative with respect to y. क्वेश्चन सुद्धा त्याच पद्धतीने क्वेश्चन रूल, u upon v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेत असेल u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल, त्याला मल्टिप्लाय काय येणार आहे, फी येणार आहे मायनस u as it is into partial derivative of phi with respect to x whole divided by phi square. इथं पण partial derivative with respect to x घेताना y हा कॉन्स्टंट असणार. सेम रूल with respect to y, partial derivative with respect to y. जर k हा कॉन्स्टंट असेल तर त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्या किंवा y घ्या, तो काय येणार आहे, 0 येणार. जर y चं फंक्शन दिलं असेल आणि विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे, कारण याच्यामध्ये x नाहीच आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय म्हणजे y किंवा y चं आलेलं फंक्शन हे कॉन्स्टंटचं काम करणार. सो दिस इज कॉन्स्टंट, दॅट्स व्हाय डेरिव्हेटिव्ह बिकम 0. ओके, सेम फॉर फंक्शन ऑफ g, इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y बिकम 0. Now we know that derivative of x raised to n become n into x raised to n minus 1. x च्या ऐवजी जर फंक्शन आलं असेल आणि त्याचा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आपण घेत असेल x च्या फंक्शनचा तर तो सेम असाच येतो n into f of x raised to n minus 1
इंटू एफ डॅश ऑफ एक्स. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कसा आहे? ऑर्डिनरी आहे. डी आहे म्हणजे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. डो आला म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर या ठिकाणी डो आलेला आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. 3 व्हेरिएबल्स या ठिकाणी फंक्शन दिले आहे. 2चं असेल किंवा 3चं असेल किंवा 4चं असेल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबलचं ते फंक्शन असणार आहे. ओके. तर सेम तोच फॉर्म्युला पॉवर पुढे येणार आहे. त्या पॉवर मधून एक वजा होणार आहे आणि याला मल्टिप्लाय इथं जे फंक्शन आलेलं आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे हे मात्र लक्षात घ्यायचं. डॅश म्हणजे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला म्हणजे ते लक्षात येऊन जाईल पण लगेच. सपोज वी रिक्वायर्ड partial derivative with respect to x of function x square plus y square bracket raised to 3. आता इथं पॉवर कोणाची आहे? या ब्रॅकेटची पॉवर आहे म्हणजे काय होणार आहे? पॉवर पुढे येईल, त्या पॉवर मधून एक वजा होईल म्हणजे पॉवरला येईल 2 आणि बेसला जे फंक्शन आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. मग या पद्धतीने हा येईल 3 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू या दोघांची बेरीज आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ वाय स्क्वेअर. ओके. तर या पद्धतीने पार्शियल डेरिव्हेटिव्ह येईल आणि मग हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह येऊन जाईल. पहिलं लिहितो मी. सो दिस पार्शियल डेरिव्हेटिव्ह बिकम 3 कॉन्स्टंट ॲज इट इज इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू ब्रॅकेट partial derivative with respect to x of x square is 2x plus partial derivative of y square with respect to x. आता या ठिकाणी x नाहीये म्हणजे हे कॉन्स्टंट झालं आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. या पद्धतीने आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह मिळून जातो. ओके. असा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सेम इज ट्रू फॉर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y n into f of x y z raised to n minus 1 into हे जे फंक्शन आलेलं आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा. त्या ठिकाणी y x आणि z काय असेल? कॉन्स्टंट असेल. ओके. 3 व्हेरिएबल आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल x y z. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतोय म्हणजे फंक्शन मध्ये येणारं x आणि z व्हेरिएबल हा कॉन्स्टंट असणार आहे. सेम फॉर 1/f of x y z raised to n मायनस n. हाच फॉर्म्युला आहे फक्त पॉवर टर्म खाली घेतलेली आहे. ती वरती आली तर पॉवरचं साइन काय होतं? मायनस होतं, निगेटिव्ह होतं. तर ते येणार आहे मायनस n डिवायडेड बाय त्या फंक्शनची पॉवर 1 ने वाढते आणि त्याला मल्टिप्लाय त्या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ओके. सेम इज ट्रू फॉर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. नाउ वी नो दैट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x. ओके. log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे तो असतो 1/x. x च्या ऐवजी जर x चं फंक्शन आलं असेल आणि त्याचा log असेल log ऑफ f of x आपल्याला माहित आहे 1/f of x into f dash of x. ओके. तर या ठिकाणी पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ log ऑफ f of x y z इज इक्वल टू सेम हाच फॉर्म्युला 1 ते आलेलं x च्या ऐवजी आलेलं फंक्शन. इथं फंक्शन काय आलेलं आहे? f of x y z आणि याला मल्टिप्लाय त्या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय? x. ओके. विथ रिस्पेक्ट टू z हवा असता तर याच पद्धतीने आलं असतं कारण x y z चं फंक्शन आहे. सो 1 फंक्शन ऑफ x y z इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x y z विथ रिस्पेक्ट टू z. ओके. या पद्धतीने ते फंक्शन आलं असतं. ओके. सो नेक्स्ट फॉर्म्युला बिकम पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ f of x y z. साइन x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला cos x असतो. इथं x च्या ऐवजी फंक्शन आलेलं x y z चं. सो डेरिव्हेटिव्ह बिकम cos of f of x y z इंटू partial derivative of function with respect to x. Okay, similarly आपण cos साठी लिहू शकतो. We know that derivative of cos x is minus sin x, right? And now what is derivative of cos of f of x? x च्या ऐवजी जर x चं फंक्शन आलं असेल तर त्या केस मध्ये ते काय येतं मायनस sin of f of x into f dash of x. ओके. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं? एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ साइन ऑफ x y z असेल समजा. ओके. हे काय होणार आहे? cos ऑफ x y z इंटू बरोबर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos फंक्शन ॲज इट इज इंटू
पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आहे आपल्याला x हवा आहे. इथे x च्या ऐवजी x y z चं फंक्शन आलेलं आहे, तर ब्रॅकेट मध्ये ते x y z चं फंक्शन येईल. सो इन ब्रॅकेट फंक्शन ऑफ x y z. सो इन दॅट वे वी गेट cos ऑफ x y z, अँगल आहे x y z इनटू x y z चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x. आता विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे y आणि z काय असणार आहे या ठिकाणी, y आणि z असणार आहेत कॉन्स्टंट. ओके, आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल तर आपण कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो, म्हणजे y आणि z बाहेर येतील आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण उरेल, फक्त x चं फंक्शन x होईल. सो इन दॅट वे वी गेट डेरिव्हेटिव्ह बिकम cos ऑफ x y z into this y z into derivative of x with respect to x is 1. तर या पद्धतीने अगदी इझिली डेरिव्हेटिव्हचे तेच फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्हचे तेच फॉर्म्युले आहेत, तेच यूज करायचे. फक्त एक्स्ट्रा काय आहे, एक्स वाय झेड चं जे फंक्शन आलेलं आहे, आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर या आलेल्या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर वाय आणि झेड कॉन्स्टंट असतील. विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेत असेल एक्स आणि झेड कॉन्स्टंट असतील, आणि विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर एक्स आणि वाय हे कॉन्स्टंट असणार आहेत. ओके, एवढं लक्षात आलं की हे पार्शियल डेरिव्हेटिव्हचं युनिट आपल्या आरामशीर लक्षात येऊन जातं. बाकी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, वेगळं काय करायचं नाही. ओके, तर हे फॉर्म्युले आपले लक्षात पाहिजे. सगळे जे डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत तर ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्ही या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत, पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये. तर काही सॅम्पल फॉर्म्युले मी दिलेले आहेत, हे सॅम्पल फॉर्म्युले आहेत. बाकीचे स्टँडर्ड फॉर्म्युले पाहून तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. ओके, वी नो दॅट ordinary derivative of composite function. So what is the partial derivative of composite function? So if z is a function of r and r is a function of xy, okay, that means z is a composite function, z equal to function of xy. Okay, because this is a function r. Okay, that means this function is composite function. Then partial derivative of z with respect to x is d by z by d by x become ordinary derivative of z with respect to r into partial derivative of r with respect to x. This is formula for finding the partial derivative of composite function with respect to one independent variable. या ठिकाणी पण z हे फक्त r चं फंक्शन आहे, म्हणजे या ठिकाणी z चा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू r, त्याच्यामुळे इथे d आलेला आहे. आणि r हे x आणि y दोन इंडिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन आहे, त्याच्यामुळे r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे, x येणार आहे. तो कसा डेरिव्हेटिव्ह असणार आहे, पार्शियल असणार आहे. ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह येतो त्यावेळेस y जो आहे तो कॉन्स्टंटचं काम करेल. सिमिलरली पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू y इज d by z by d by y equal to, but z is a function of r, so derivative of z with respect to r into r is a function of xy, so that's why partial derivative of r with respect to y. Okay, so in that way we can find partial derivative of any composite function containing any number of independent variable. So here z is a function of r and r is a function of xy, then we can write this as z is function of r and r is a function of xy. Okay, so how to find higher order partial derivative of given function? समजा आपलं फंक्शन दिलेलं आहे z इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स वाय, एक्स आणि वाय हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. ओके, दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू, सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा विथ रिस्पेक्ट टू x आणि परत आलेल्या डेरिव्हेटिव्हचा परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज ऑल्सो डिनोटेड बाय z सफिक्स x. ओके, दोन वेळा विथ रिस्पेक्ट टू x आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो, त्याच्यामुळे सफिक्सला दोन वेळा x आलेला आहे. Similarly, second order partial derivative of z with respect to y become zyy. Then partial derivative of z with respect to x and then with respect to y, this can be written as zyx. अगोदर with respect to y, sorry x आणि नंतर with respect to y. अगोदर with respect to y घेतलं तर या सिक्वेन्स मध्ये उजव्या साइडला y आणि डाव्या साइडला x. So in that way we can also find higher order partial derivative. आणि कॉम्पोजिट कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी काय सांगते, ती सांगते पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ x पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू x घ्या नंतर y घ्या, आणि
पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या आणि नंतर वाय घ्या. बोथ डेरिव्हेटिव्ह आर सेम. ओके, तुम्ही कुठलीही सिक्वेन्स टाका, अगोदर एक्स घ्या नंतर वाय घ्या किंवा अगोदर वाय घ्या नंतर एक्स घ्या, येणारे डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, सो हे सगळे फॉर्म्युले आपल्या लक्षात पाहिजेत आणि मग आपण इझिली याच्यावरची एक्झाम्पल सोडवू शकतो. एकदा व्यवस्थित बघून घ्या. Now try to solve first example of partial differentiation. So our example is, if u is log function of x cube plus y cube plus z cube minus 3xyz, prove that partial derivative with respect to x plus partial derivative with respect to y plus partial derivative with respect to z bracket square into u is equal to minus 9 upon x plus y plus z bracket square. Okay, so first of all write given function. दिलेलं फंक्शन द्या सुरुवातीला. या ठिकाणी याला ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सिमेट्रिक फंक्शन आहे. पहा, x चा क्यूब आहे, y चा पण क्यूब आहे, z चा पण क्यूब आहे आणि इथं x y z तिन्ही पण टर्म आलेले आहेत विथ सेम पॉवर अँड सेम कोएफिशिएंट. ओके, सो दिस इज अ सिमेट्रिक फंक्शन. सो ॲज पर अवर रिक्वायरमेंट we require this second partial derivative. So consider LHS. So LHS become partial derivative with respect to x plus partial derivative with respect to y plus partial derivative with respect to z bracket square into u. Okay, so we can write this partial derivative as deva by deva x plus deva by deva y plus deva by deva z into deva by deva x plus deva by deva y plus deva by deva z into u. ओके, याचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा दोन वेळा मल्टिप्लिकेशन असणार आहे. सो दिस इज इक्वल टू partial derivative with respect to x plus partial derivative with respect to y plus partial derivative with respect to z bracket complete into, take this u inside the bracket, we get partial derivative of u with respect to x plus partial derivative of u with respect to y plus partial derivative of u with respect to z. Okay, so first of all I will find this bracket. So now this become our equation number 2. So therefore partial derivative of u with respect to x is equal to, okay, so we're going to use a partial derivative with respect to x find करतो. So this become partial derivative with respect to x of log function of x cube plus y cube plus z cube minus 3xyz. And now this become, as per our standard result, we know that derivative of log x is 1 upon x. So this become 1 upon x, but here instead of x we have given function of x y z. So 1 upon this function x cube plus y cube plus z cube minus 3xyz into multiply partial derivative of this bracket function. Okay, so into bracket partial derivative with respect to x of x cube plus y cube plus z cube minus 3xyz. Okay, so simplify this partial derivative with respect to x. So we get this is equal to, so partial derivative of u with respect to x become 1 upon x cube plus y cube plus z cube minus 3xyz into, take this partial derivative of x cube is 3x square. Okay, then plus sign, partial derivative of y cube is 0 because here we are taking partial derivative with respect to x and this function does not contain x. This is the function of y only. Similarly partial derivative of z cube is also 0. Then minus partial derivative of 3xyz. So here 3, y and z are constant. So keep this as it is because this function is multiplied to x into partial derivative of x with respect to x is 1. So in that way we get our derivative become 3x square minus 3yz divided by x cube plus y cube plus z cube minus 3xyz. Okay, so this is partial derivative of u with respect to x. Now similarly we can write partial derivative of u with respect to y and partial derivative of u with respect to z, because this is a symmetric function. So partial derivative of u with respect to y become
आता विथ रिस्पेक्ट टू वाय करताना काय करायचं आहे, तर याच्यामध्ये इथं वाय झेड दिसतंय का, ठीक आहे. तर त्या ठिकाणी फक्त काय वायच्या ऐवजी एक्स रिप्लेस करायचा आहे, बाकी फंक्शन ॲज इट इज 3x² मायनस 3xz डिवायडेड बाय इथं पण एक्सच्या ऐवजी काय वाय, ओके, ड्यू टू सिमेट्री x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz, ओके. थोडक्यात काय करायचं, तर एक्सच्या ऐवजी वाय घ्यायचा आहे, वायच्या ऐवजी एक्स घ्यायचा या फंक्शनमध्ये ड्यू टू सिमेट्री, अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू z बिकम सिमिलरली. याच्यामध्ये आता काय करायचंय, विथ रिस्पेक्ट टू x साठी आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू z पाहिजे, तर याच्यामध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला z रिप्लेस करायचा आहे, ओके. सो वी गेट, आणि z च्या ऐवजी x, x च्या ऐवजी z आणि z च्या ऐवजी x, सो वी गेट 3z², ओके. x च्या ऐवजी z घेतला, then minus 3yz, z च्या ऐवजी x घ्या, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर तर सेमच राहणार आहे, x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz. इथं पण आपण x च्या ऐवजी z आणि z च्या ऐवजी x घेतलेला आहे. सो इन दॅट वे वी गेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ xyz, partial derivative of u with respect to xyz, and therefore partial derivative of u with respect to x plus partial derivative of u with respect to y plus partial derivative of u with respect to z is equal to, म्हणजे या तिन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हची आपल्याला बेरीज घ्यायची आहे, सम घ्यायची आहे. सो सम बिकम, याला जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो टेक दिस डिनॉमिनेटर वन्स, सो x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz, डिनॉमिनेटर एकदाच आहे कारण तिघाचं डिनॉमिनेटर सेम आहे, आणि न्यूमरेटरची ऍडिशन आहे, न्यूमरेटर बिकम 3x² मायनस 3yz, देन प्लस 3y² मायनस 3xz, देन प्लस 3z² मायनस 3y into x, y into x, okay. So in that way we get addition of this partial derivative. And now simplify this function. After simplification, each and every term contains term 3. So take this 3 common. Remaining term become x² plus y² plus z² minus yz minus xz minus y into x divided by. Now simplify this denominator. After simplification, this denominator we get this become x plus y plus z into bracket. Into bracket काय आहे बा, हा जो न्यूमरेटर आहे तो आहे तसा इथे x² plus y² plus z² minus xy minus xz minus yz using standard formula. Standard formula use केलेला आहे, since x³ plus y³ plus z³ minus 3xyz is equal to, in bracket, x plus y plus z into another bracket x² plus y² plus z² minus xy minus yz minus xz. So using this standard formula, and now these two brackets will get cancelled. हा standard formula लक्षात ठेवावा लागेल का, तर आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकतो. सो आफ्टर दिस सिम्प्लिफिकेशन वी गेट 3 divided by x plus y plus z. This is the partial derivative of our function u with respect to x, y, z. And now put this value in our equation number 2. So put this value, put in equation 1. Okay, आपण काय केलं, सुरुवातीला LHS कन्सिडर केली, LHS घेतली, LHS सिम्प्लिफाय केली, स्क्वेअर आहे म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन येणार आहे, त्याला मल्टिप्लाय u, हा u ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केला, आणि सुरुवातीला हा ब्रॅकेट जो आहे तो आपण फाइंड केला, u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस u चा विथ रिस्पेक्ट टू y प्लस u चा विथ रिस्पेक्ट टू z. सुरुवातीला u चा विथ रिस्पेक्ट टू x फाइंड केला, सिमेट्रिक फंक्शन असल्यामुळे u चा विथ रिस्पेक्ट टू y दिला, त्याच्यासाठी आपण काय केलं, या फंक्शन मध्ये जिथे x आहे तिथे y घेतला आणि y च्या ऐवजी x रिप्लेस केला.
सिमिलरली u चा विथ रिस्पेक्ट टू z घेताना या फंक्शन मध्ये जिथे x आहे तिथे z रिप्लेस केला आणि जिथे z आहे तिथे x रिप्लेस केला. ओके, सिमेट्रीमुळे इझिली ते डेरिव्हेटिव्ह मिळाले आणि मग त्याचे ऍडिशन घेतलेले आणि हे सिम्प्लिफाय करण्यासाठी हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. सो फायनली वी गेट दिस रिझल्ट अँड नाव पुट दिस व्हॅल्यू इन अवर इक्वेशन नंबर 2. ओके, सो दिस इज इक्वेशन 2. सो पुट this value in equation 2. So our equation 2 become, I will write this here, our equation 2 is this is equal to LHS is equal to partial derivative with respect to x plus partial derivative with respect to y plus partial derivative with respect to z of this bracket, and this bracket become 3 divided by x plus y plus z. Okay, so this become partial derivative with respect to x of 3 divided by x plus y plus z plus partial derivative with respect to y of 3 divided by x plus y plus z plus partial derivative with respect to z of 3 divided by x plus y plus z. So here also our function is a symmetric function. Denominator ला x ची पॉवर टर्म आलेली x raised to n प्लस y ची पॉवर टर्म आहे y raised to 1, z ची पॉवर टर्म आहे z raised to 1 आणि वरती सगळ्यामध्ये कॉन्स्टंट 3 आहे. So I will just find, so here I will directly write this partial derivative 3 constant as it is into partial derivative of 1 upon x plus y plus z become, आता x प्लस y प्लस z त्याची पॉवर काहीच दिसत नाही, म्हणजे पॉवरला काय आहे 1 आहे. डिनॉमिनेटरला पॉवर असेल तर आपण काय करतो, ती पॉवर वरती लिहितो, त्याला मायनस साइन देतो आणि खालची पॉवर 1 ने वाढवतो. सो x प्लस y प्लस z ब्रॅकेट रेस टू ऑलरेडी 1 होतं, त्याच्यात 1 ऍड केला ते झालं 2 आणि याला मल्टिप्लाय खाली जे फंक्शन आले त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, x प्लस y प्लस z चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येणार आहे 1 प्लस 0 प्लस 0. ओके, similarly this become plus 3 into bracket minus 1 upon x plus y plus z bracket square into bracket 0 plus 1 plus 0 bracket complete, whole bracket complete, plus partial derivative of this function become 3 into bracket minus 1 upon x plus y plus z bracket square into 0 plus 0 plus 1. Okay, x चा derivative with respect to z 0, y चा derivative with respect to z 0 and z चा with respect to z 1. So in that way we get partial derivative of our function, and now I will write after simplification this become, this is 1, 1 into minus 1 is minus 1, minus 1 into 3 is minus 3. So we get minus 3 divided by x plus y plus z bracket square. This is also minus 3 divided by x plus y plus z bracket square, and last term is also minus 3 divided by x plus y plus z bracket square. So in that way we get final result become, here denominator is same in all term, so write this once x plus y plus z bracket square and take addition of numerator. So we get minus 3 minus 3 minus 3 become minus 9, and this is our required RHS. Okay, if you know standard formula of derivative, then you can easily solve this example. So this is for homework. So here we know that derivative of tan inverse function. So tan inverse x, derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. So instead of x, if we have given function of x, then derivative become 1 upon 1 plus square of that function into its derivative. आता हे झालं ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह साठी. पार्शियल डेरिव्हेटिव्ह साठी काय होईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ f of x y z. If we have given function of x y z, so in that case derivative become 1 upon 1 plus f of x y z its square into partial derivative of f of x y z with respect to x. Similarly we can find partial derivative with respect to y. तर या ठिकाणी f of x y z म्हणजे काय फंक्शन आहे, तर ते फंक्शन आहे पहा xy upon under root 1 plus x square plus y square.
ओके, थोडं सिम्प्लिफिकेशन थोडं लेंदी असणार आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल क्वोशंट रूल. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला फाइंड करायचं असेल यू अपॉन व्ही, तर त्या केसमध्ये काय होतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय इंटू व्ही मायनस यू इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. ओके, तर या पद्धतीने इझिली तुम्ही ही घरी सिम्प्लिफाय करू शकता. शो करायचे म्हणजे आन्सर सुद्धा आपल्याला माहित आहे. ओके, सो ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल ॲट होम. थँक्यू.